नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी 10 ऑक्टोबर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 10 ऑक्टोबरला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करतो. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? दरवर्षी आंतरराष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी 11 ऑक्टोबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण आंतरराष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करतो. 2-3 पॉइंट लिहून घ्या. मुलींचे सक्षमीकरण आणि त्यांच्या हक्काबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तर दुसरा पॉइंट, संयुक्त राष्ट्रांनी 2011 मध्ये या दिवसाची घोषणा केली आणि 2012 मध्ये तो प्रथम साजरा करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी या वर्षीची थीम काय आहे तर लिहून घ्या. द गर्ल आय एम, द चेंज आय लीड, गर्ल्स ऑन द फ्रंट लाईन्स ऑफ क्रायसिस. अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2025. ठीक आहे, पहिलाच प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा एजन्सीचा सर्वात लेटेस्ट वाला नवीन सदस्य देश कोणता झालेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मालदीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मालदीव हा जो काही देश आहे तो या ठिकाणी IAEA आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा एजन्सी याचा या ठिकाणी IAEA म्हणजे काय, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी या ठिकाणी एजन्सी म्हटलं तरी काय हरकत नाही. त्याचा नवीन या ठिकाणी मेंबर कंट्री बनलेला आहे मालदीव देश. मालदीव ज्या देशाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत मोहम्मद मुइझ्झू, राजधानी आहे माले आणि चलन वापरलं जातं मालदिवियन रुफिया. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. कोणत्या 2 देशांदरम्यान चर्चेत असलेला न्यू स्टार्ट हा जो काही करार आहे तो झालेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमेरिका आणि रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. या 2 देशांदरम्यान चर्चेत असलेला हा काय आहे? न्यू स्टार्ट करार आहे. याच्याबद्दल तुम्हाला पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत. स्टार्ट START याचा फुल फॉर्म काय? स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन ट्रीटी. न्यू स्टार्ट करार हा अमेरिका आणि रशिया यांच्यातील एक धोरणात्मक शस्त्र नियंत्रण करार आहे जो 2010 मध्ये स्वाक्षरी करण्यात आलेला होता आणि 2011 मध्ये अंमलात करण्यात आलेला होता, ज्यामध्ये धोरणात्मक शस्त्रांमध्ये पडताळणी योग्य कपात सुनिश्चित करण्यासाठी तैनात केलेल्या ICBM, SLBM
बॉम्बर्स आणि अण्वस्त्रे मर्यादित करण्यात आलेली आहे या अंतर्गत. तर पर्याय क्रमांक बी अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन आणि वर्तमानमधील अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. आणि रशियाबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन. 2036 पर्यंत हेच या ठिकाणी अध्यक्षपद या ठिकाणी भूषवणार आहेत. राजधानी आहे मॉस्को. तर चलन वापरलं जातं रशियन रुबल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, युनेस्कोचे पहिले अरब डिरेक्टर जनरल, बरोबर, अरब महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए डॉक्टर खालिद अल एनानी असं त्यांचं नाव आहे. डॉक्टर खालिद अल अनानी असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी युनेस्कोचे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय बनले आहेत? पहिले अरब महासंचालक म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच नवनवीन नियुक्त्या, नवनवीन अपॉइंटमेंट्सवरती आपण चर्चा करूया. किती अभ्यास करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये. केलेल्या अभ्यासावरती परत किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. इंडियन एअरफोर्स देखभाल प्रमुख बनलेले आहेत संजीव घुरतिया. खान मंत्रालयाचे सचिवपद देण्यात आलं आहे पियुष गोयल यांच्याकडे. नवीन उपराष्ट्रपती या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत CP राधाकृष्णन. 99 क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे अध्यक्ष संदीप सिक्का. NSEचे नवीन अध्यक्ष इंजेती श्रीनिवास. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे नवीन संचालक प्रदीप कुमार प्रजापती. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स याचे नवीन महासंचालक बनलेत प्रवीर रंजन. इंडो तिबेटी सीमा पोलिसाचे या ठिकाणी महासंचालक बनलेत प्रवीण कुमार. आणि युनेस्कोचे पहिले अरब महासंचालक बनले डॉक्टर खालिद अल एनानी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव लिहून घ्या. आफ्टर मी चाओस ॲस्ट्रोलॉजी इन द मुघल एम्पायर नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी MJ अकबर असं या ठिकाणी लेखकाचं नाव आहे. या ठिकाणी पुस्तकाचं नाव काय आहे? आफ्टर मी चाओस ॲस्ट्रोलॉजी इन द मुघल एम्पायर असं या पुस्तकाचं नाव आहे. आणि पुस्तकाचं लेखन केलेलं आहे MJ अकबर यांनी. प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात. लगेच नवनवीन जे काही पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. मदर मॅरी कम्स टू मी अरुंधती रॉय. द छोला टायगर्स, द अव्हेंजर्स ऑफ सोमनाथ अमिश त्रिपाठी यांनी लिहिलेलं आहे. ऑपरेशन सिंदूर, द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राईक इनसाइड पाकिस्तान हे पुस्तक लिहिलं आहे KJS धिल्लन यांनी. डिफरंट बट नो लेस हे पुस्तक लिहिलं आहे अनुपम खेर यांनी. डेमोग्राफी, रिप्रेझेंटेशन, डिलिमिटेशन, द नॉर्थ साऊथ डिवाइड इन इंडिया हे पुस्तक लिहिलं या ठिकाणी रवी के मिश्रा यांनी. दपन किंवा दापन स्टोरीज ऑफ काश्मीर स्ट्रगल हे पुस्तक लिहिलं आहे इस्पिता चक्रवर्ती यांनी. भारतरत्न भूपेन हजारिका हे पुस्तक लिहिलं आहे अनुराधा शर्मा यांनी. डेमोक्रेसीज हर्टलँड इनसाइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया हे पुस्तक लिहिलं आहे SY कुरेशी यांनी. आणि आफ्टर मी चाओस ॲस्ट्रोलॉजी इन द मुघल एम्पायर हे पुस्तक लिहिलं आहे MJ अकबर यांनी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, भारत आणि रशिया यांच्यातील इंद्र 2025 हा जो काही संयुक्त लष्करी सराव आहे तो कोठे आयोजित केला जात आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लवकरच या आठवड्यामध्ये आपण एक असा व्हिडिओ आणू ज्याच्यामध्ये आपल्या भारतासोबत वेगवेगळ्या देशांचे जे काही युद्ध सराव झालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे त्याची आवृत्ती कितवी, कोणत्या ठिकाणी झाले आणि कोणत्या देशादरम्यान झाले याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ टाकणार आहोत. ठीक आहे. तर भारत आणि रशिया दरम्यानचा हा सराव आहे. इंद्र असं या संयुक्त लष्करी सरावाचं नाव आहे आणि आयोजित करण्यात आला होता राजस्थान राज्याच्या अंतर्गत. राजस्थान स्थापना 30 मार्च 1949. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा. राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे. राजधानी जयपूर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर आणि सरिस्का. आणि 4 महत्त्वाचे धरण बिसलपूर, राणा प्रताप, गांधीसागर आणि जवाहर सागर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, उंटांच्या संवर्धनासाठी भारत सरकारने कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B राष्ट्रीय उंट शाश्वतता उपक्रम. कोणता? राष्ट्रीय उंट शाश्वतता उपक्रम हा या ठिकाणी उंटांच्या संवर्धनासाठी भारत सरकारने सुरू केलेला उपक्रम आहे. या उपक्रमाच्या मागचा उद्देश काय आहे? तर भारतातील उंटाचे संवर्धन आणि शाश्वत विकास करणे. आणि याच्या मागचं कारण काय आहे? तर उंटांच्या संख्येमध्ये झपाट्याने घट झालेली आहे. 1977 मध्ये सुमारे 11 लाख एवढी या ठिकाणी उंटांची संख्या होती. ती 2019 मध्ये 2.5 लाखापर्यंत या ठिकाणी येऊन टेकलेली आहे.
तर याच्यामुळे या ठिकाणी राष्ट्रीय उंट शाश्वतता इनिशिएटिव्ह उपक्रम हा या ठिकाणी उंटांच्या संवर्धनासाठी आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने हा इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8 श्रद्धांजली योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ही जी काही श्रद्धांजली स्कीम आहे, श्रद्धांजली योजना आहे, ती आसाम राज्य सरकारने सुरू केलेली आहे. याच्या मागचा उद्देश काय आहे तर मृत व्यक्तींचे मृतदेह रुग्णालयातून त्यांच्या घरी मोफत पोहोचवण्यासाठी आर्थिक मदत प्रदान करणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे. तर अशा प्रकारच्या उद्देशाने ही श्रद्धांजली योजना सुरू करण्यात आली आहे आसाम राज्याच्या अंतर्गत. आसाम ज्या राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 ला झाली. मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा, राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य, तर राजधानी आहे दिसपूर. या ठिकाणी 5 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान काझीरंगा, मानस, डिब्रू सैखोवा, रायमोना आणि देहिंग पटाई आणि 2 महत्वाचे धरण पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न क्रमांक 9 70 टन वजनाच्या बोलार्ड पुलटकच्या मालिकेतील पहिला टग कोणत्या कंपनीने लॉन्च केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी उडुपी कोचिन शिपयार्ड लिमिटेड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत रेल्वेचे नवीन 2 या ठिकाणी प्रकल्प कोणत्या ठिकाणी असणार आहेत होणार आहेत? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. कोण? तर पर्याय क्रमांक ए भुसावळ वर्धा प्रकल्प जो की 313 किलोमीटर लांबीचा असणार आहे. तर पर्याय क्रमांक बी गोंदिया डोंगरगड प्रकल्प जो की 98 किलोमीटर लांबीचा असणार आहे. हे 2 रेल्वे प्रोजेक्ट या ठिकाणी होणार आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न क्रमांक 11 अलीकडेच चर्चेमध्ये आलेले लिंथोई चानंबम कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जुडो. कोणता खेळ आहे तर जुडो नावाचा खेळ आहे. या खेळाशी हे या ठिकाणी प्लेयर संबंधित आहे. प्लेयरचं नाव आहे लिंथोई चानंबम. कोणत्या प्रोग्राममध्ये हे या ठिकाणी ओळखीस आलेले आहेत तर 2025च्या जागतिक जुडो ज्युनियर अजिंक्यपद जी काही स्पर्धा झाली होती लिमा पेरू या ठिकाणी, त्याच्यामध्ये महिलांच्या 63 किलो वजनी गटामध्ये कांस्य पदक यांनी जिंकलेलं आहे. आणि हा प्रश्न महत्वाचा काय आहे तर जुडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे हे पहिलंच पदक आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्लेयरचं नाव आहे लिंथोई चानंबम. 63 किलो महिला कॅटेगरीमध्ये पदक जिंकलं आहे. कोणतं पदक जिंकलं आहे तर कांस्य पदक जिंकलं आहे आणि या जुडो या खेळाशी संबंधित आहेत. क्लिअर. शेवटचा प्रश्न क्रमांक 12 आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा एजन्सीचा सर्वात नवीन सदस्य कोणता झालेला आहे? माफ करा माझ्यामध्ये हा प्रश्न डबल झालेला आहे. ठीक आहे काय हरकत नाही. पर्याय क्रमांक ए मालदीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्यातील गोकुळ जलाशय आणि उदयपूर सरोवर यांचा रामसर स्थळांच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे? आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार की आसाम? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस.
21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस, 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे.